मराठा आरक्षण के साथ ही अब धनगर समुदाय आरक्षण की मांग को लेकर भूख हड़ताल पर बैठा है। इस हड़ताल में अब छठवां दिन जारी है। सरकारी प्रतिनिधिमंडल ने आज इस आंदोलन स्थल के दौरे पर है। धनगर समुदाय के लिए एसटी आरक्षण लागू करने की मांग को लेकर धनगर समुदाय पंढरपुर में आमरण अनशन पर बैठा है। आज इस आंदोलन का छठवां दिन है। इसी बीच जालना से अनशन में शामिल हुए दीपक बोरहाड़े की तबीयत बिगड़ने लगी है। इस आंदोलन से उनका शुगर लेवल कम हो गया है। वहीं अब 6 दिन बाद सरकारी प्रतिनिधिमंडल इन आंदोलनकारियों से मिलने पंढरपूर पहुंच रहा है। गेले 6 दिवसापासून या राज्यातल्या विविध भागातील आमचे उपोषणकर्ते ना नेता ना पक्ष धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी हेच लक्ष हे ब्रीद घेऊन या ठिकाणी पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानावरती या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। रात्रीच मुख्यमंत्री महोदय आमचे उपोषणकर्ते दीपकभाऊ बोराडे यांच्याबरोबर फोन होते, त्यांनी चर्चा केली। काल पण या ठिकाणी आमच्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे असतील, यांची उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली। या ठिकाणी आज या ठिकाणी या सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री अतुल सावे साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेब हे आमच्या सर्व उपोषणकर्ते आणि कोर कमिटीला या ठिकाणी आज भेट द्यायला येणार आहेत। मला आपल्या माध्यमातून या मायबाप सरकारला एकच विनंती करायची आहे की गेल्या 70 वर्षापासून माझा धनगर समाज डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न या मंत्री महोदयांनी तात्काळ संपवावा आणि माझ्या सर्वसामान्य गावगाड्यात राहणाऱ्या धनगर बांधवांना 2 कोटी धनगर बांधवांना जमातींना या ठिकाणी एसटीचा दाखला द्यावा एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो।